नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक घेणार आहोत. कारण खूप मोठा घटक आहे आणि प्रत्येक परीक्षेला या घटकावरचा प्रश्न हमखास असतो. तो घटक म्हणजे आहे सेकडेवारी. कोणता घटक आहे? सेकडेवारी. आता बघा, सेकडेवारीला काय म्हणतात? टक्केवारी म्हणतात. सेकडेवारीला काय म्हणतात? टक्केवारी म्हणतात. त्याला दुसरं नाव आहे शतमान. काय म्हणतात त्याला? शतमान म्हणतात. शेकडेवारी, टक्केवारी, शतमान, टक्के, शेकडा, या सगळ्यांचा अर्थ आहे 100. या सगळ्यांचा अर्थ काय आहे? 100. फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हा पूर्ण घटक आपल्याला समजेल. पुन्हा एकदा सांगतो, शेकडेवारी, टक्केवारी, शतमान, टक्के, शेकडा, या सगळ्यांचा अर्थ काय आहे? 100 आहे. तर बघा, या घटकाला सुरुवात करूया आपण. जर समजा तुम्ही 5% म्हणलं, काय म्हणलं? 5%, तर हिचं लिहिता कसं माहिती का? 5 छेदस्थानी 100. लिहिता कसे? टक्के ह्या चिन्हाचा अर्थ काय असतो? 100 असतो. पण कुठे 100 असतात? छेदस्थानी. ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही म्हणले 8%, काय म्हणले? 8%, तर लिहिता कसे? 8 छेदामध्ये 100. टक्के या चिन्हाचा अर्थ छेदामध्ये किती आहेत? 100 आहेत. हे मात्र कंपल्सरी लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, शेकडेवारी किंवा टक्केवारी किंवा शतमान या घटकामध्ये ता, ची, चे आणि चा हमखास येतात. आणि ह्या सगळ्यांचा अर्थ, ह्याचा अर्थ काय असतो? गुणाकार. काय असतो? गुणाकार. एवढ्या घटकामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. कारण हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी एक एक मार्ग फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व घटक काय करायचे आहेत? अगदी काळजीपूर्वक पाहायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटतो हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कारण तुमचं एक कमेंट किंवा तुमची एक लाईक आमच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवू आणि ते तुमच्या ध्येयासाठी फार फायदेशीर असतात. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूया. 5%. प्रश्न काय आहे? 5% बरोबर किती? फक्त प्रश्न एवढाच विचारतात, 5% बरोबर किती? बऱ्याच वेळेस प्रश्न सोपा असतो, पण परीक्षेमध्ये आपण त्याला हलक्यात घेतो आणि प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. म्हणून या गणिताच्या प्रदेशामध्ये अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची? काळजीपूर्वक पाहिजे. सोपे प्रश्न चुकले नाही पाहिजे आणि अवघड तर अजिबातच चुकले नाही पाहिजे. ठीक आहे. बघा, 5% ह्याचा अर्थ छेदस्थानी काय असतात? 100 असतात. 5% ह्याचा अर्थ छेदस्थानी काय असतात? 100 असतात. किंवा तुम्ही असंही मांडू शकतात, 5% बरोबर किती जर प्रश्न आला आपल्याला, 5% बरोबर किती जर प्रश्न आला तर 5 छेदामध्ये किती झाले? 100 झाले. तर बघा, आपल्याला ह्या पर्यावरण उत्तर काढायचंय. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर हे कंपल्सरी असंच पाहिजे असं काय नसतं. जसा प्रश्न तसं उत्तर, हे मात्र 100% तुम्ही अगदी मनाशी ठरवूनच ठेवायचं. तर काय होतं? आता 5 1 5, 5 2 10, 5 0 0, काय आलं? 1 छेदस्थानी 20. काय आलं? 1 छेदस्थानी 20 आलं. पण या पर्यायामध्ये 1 छेदस्थानी 20 कुठंच नाही. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? ह्याचं जे व्यवहारी अपूर्णांक आहे ह्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करावं लागेल. जसा पर्याय तसं उत्तर. ठीक आहे. आता बघा, 20 1 20, डायरेक्ट 20 न भाग द्या. जर 20 न 1 ला भाग दिला तर भाग बसला शून्याचा. 20 न 1 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. दशांश चिन्ह देऊ, परत इथं 1 0 घेऊ. आता झाले 10, पुन्हा 20 न भाग देऊ, पुन्हा 20 न भाग देत नाही, भाग बसला शून्याचा. खालच्या संख्येपेक्षा भाग देणारी संख्या जी छोटी असेल तर भाग शून्याचा बसतो. पुन्हा बघा, इथं आपण दशांश चिन्ह घेतलं म्हणजे पुन्हा 1 0 घेऊ. आता 20 न भाग जाईल, 20 काय म्हणू आपण? 100 म्हणू. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 0.05. तर हे पर्याय कुठं आहे? बघा, 0.05 हा कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. 0.05 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, सेम तसाच आहे. 25% बरोबर किती?
25% बरोबर किती? तर काय करायचं बघा पुन्हा 25% बरोबर किती जर प्रश्न आला तर टक्के म्हणजे याचा अर्थ काय असतो? छेदामध्ये 100%. हे जे टक्क्याचं चिन्ह आहे ह्याचा अर्थ काय आहे? छेदामध्ये 100. म्हणजेच कसं मांडावं लागेल आपल्याला? 25/100 आणि ह्याला भाग द्या. ह्याला काय करा? भाग द्या. पुन्हा एकदा बघा 25 × 25, 25 × 100 म्हणजे काय आलं? 1/4. 1 काय आले? 4 आले. परत ह्याला भाग द्या. 4 1 4. कारण 1/4 इथं उत्तर नाहीये म्हणून ह्याला दशांश अपूर्णांकामध्ये घ्या. 4 1 4. 4 ने 1 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. 0 घ्या, इथं दशांश घ्या. आता काय होईल? 4 दुने 8. 10 मधून 8 गेले, ह्याला 2 मनाशी ठेवा. इथं दशांश तर दिले म्हणून पुन्हा इथे एक 0 घ्या. परत काय होईल? 4 पंचे 20 भाग जाईल म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 0.25. 25% बरोबर 0.25. तर हा पर्याय आपला कोणता आहे? पर्याय क्रमांक बघा 2 आहे. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 0.25. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 18%. किती टक्के आहे? 18% बरोबर किती? 18% बरोबर किती? जर प्रश्न विचारला आपल्याला तर काय करावं लागलं बघा? 18/100. 18/100. जर 18/100 आलं तर बघा पर्याय कशामध्ये 0.018 आहे, 0.18 आहे, 18 आहे, 0.0018. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय जसा पर्याय तसं उत्तर, जसा प्रश्न तसं उत्तर. ठरवून उत्तर काढायचं नाही, कारण त्याच्याशिवाय आपल्याला अगदी बघा कमी वेळेमध्ये प्रश्न जास्त सोडवताच येणार नाहीत. तुम्ही पेपर सोडवताना वेळ आणि अचूकता ह्या गोष्टी तुमच्यामध्ये 100% असाव्यात. कारण इथं 1 मार्क आपलं आयुष्य घडवितो किंवा 1 मार्क आपलं आयुष्य बिघडितो. म्हणजे आपण लटकेश 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षे आणि पुन्हा लोकांना विचारतो भरती कधी होईल, भरती कधी निघेल, माझं एज बार होईल का, माझं वय संपेल का. म्हणजे हजारो प्रश्न आपल्याला निर्माण होतात फक्त एका मार्कामुळं. त्याच्यामुळं एक मार्क आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. ठीक आहे. बघा आता काय करायचं माहिती का? छेदामध्ये काय आहे? छेदामध्ये 1 वर 2 शून्य आहेत. हे 2 शून्य कट करा आणि अंशामध्ये 2 अंकानंतर काय करा? डायरेक्ट दशांश द्या. 2 अंकानंतर दशांश दिला, इथं 0 घेतला म्हणजे आपलं उत्तर झालं 0. किती आहे? 18 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2, 0.18. आता बघ, किंवा जर तुम्हाला भाग येत नसेल किंवा समज नसेल तर पुन्हा सांगतो. 5/100 जर 100 असतील, 5/100 जर 100 असतील, 1 वरचे 2 शून्य कट करा. छेदामधले 2 शून्य जर कट केले तर अंशामध्ये आपल्याला 2 अंकानंतर काय करावं लागणार आहे? दशांश द्यावा लागणार आहे. म्हणजे हे एक अंक झाला. अंक कमी पडतो, आपण एक 0 घेऊया. काय करूया? आपण एक 0 घेऊया. आता अंशामध्ये किती अंक झाले? 2 अंक झाले. 1 आणि 2 हे 2 शून्य कट केलेत म्हणजे अंशामध्ये 2 अंकानंतर दशांश. तर आपलं उत्तर काय होईल? 0.05. समजलं? पुढचा प्रश्न अतिशय सोपा आणि हटके प्रश्न. अतिशय सोपा आणि हटके प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो बघा, नफा तोटा आणि सेकडेवारी या 2 घटकामध्ये साधारणतः 18 ते 20 सूत्र आहेत. आपण ह्या 2 घटकामध्ये एक पण सूत्र घेणार नाहीत, डायरेक्ट 13 पद्धतीने प्रश्न सोडवणार आहेत. याची बघा कुठल्याच युट्यूब मध्ये किंवा कुठल्याच पुस्तकामध्ये जी पद्धत नाही जी तुम्हाला मी आता सांगणार आहे. पद्धत बघा कशी आहे. आता 1200चे किती टक्के? 15%. 1200चे किती टक्के? 15%. तर बघा पद्धत एक सांगतो, अगदी सोपी आणि सुटसुटीत, डायरेक्ट मांडायची गरज नाही, दोन्ही पद्धती सोडून देतो. 100ला किती पोरांनो? 15. 100ला किती? टक्के म्हणजे काय रे पोरांनो? टक्के म्हणजे 100. टक्के म्हणजे 100. 100ला किती होतात? 15 होतात. 15% म्हणजे 100ला 15. जर 100ला 15 असतील तर 1200ला किती? x किती म्हणा किंवा x म्हणा, तिरकस गुणाकार करा. 1200 गुणाकारामध्ये 15, छेदामध्ये किती आले? 100 आले. छेदामध्ये किती आले? 100 आले. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 15 डायरेक्ट 12ला भाग द्या किंवा 12 15ला भाग द्या, कसंही चालेल. तुम्हाला जो पाडा पाठ आहे त्यानं भाग द्या. 15 दोन्ही 30, 30ला 0 हातचे आले 3. 15 1 15, 15 3 किती झाले?
18 म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर 180. पर्याय क्रमांक 2. डायरेक्ट मेथड, कुठलाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला डायरेक्ट 83 पद्धतीनं काही सेकंदामध्ये उत्तर निघेल. आता बघा किंवा जर तुम्हाला डायरेक्ट मांडायचं असेल तर काय करावं लागेल 1200 चे तुम्हाला सुरुवातीला सांगितले चे म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो गुणाकारात चिन्ह. 1200 चे म्हणजे गुणाकारात चिन्ह. किती टक्के पोरांनो 15%. टक्के म्हणजे छेदामध्ये किती 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले. ठीक आहे 15 2 30 हातचे आले 3. 15 1 15. 15 3 किती झाले 18. म्हणजेच काय आलं 1200 चे 15% बरोबर किती आले 180. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. आता बघा बरेच पोरं काय करता माहिती का मी 1 मार्काने गेलो मी 2 मार्काने गेलो हे पार 8-10 मार्काने जातात. पण सांगताना काय सांगतात मी 1 मार्काने गेलो 2 मार्काने गेलो 10 मार्काने गेलो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही 1 मार्काने गेले काय तुम्ही 10 मार्काने गेले काय आणि तुम्ही 5 मार्काने गेले सगळ्यांची लाईक कशी आहे सारखी आहे. तुम्ही बाउंड्रीवर लागले काय किंवा एखाद्या जिल्ह्यात पहिले आले काय सगळ्यांची लाईक कशी आहे सारखी आहे. त्याच्यामुळे 1 मार्काने गेलो 2 मार्काने गेलो कारण सांगायचं नाही. नाहीतर काय म्हणता बरेच विद्यार्थी माहिती का बचेंगे तो और लढेंगे बचेंगे तो और लढेंगे. ह्याच्यापेक्षा मी असं म्हणेल अभिनय तो कभी नाही असे म्हणून तयारी करा. तर चला आपण अतिशय महत्वाचा पुढचा प्रश्न पाहूया. 825 चे किती टक्के आहेत 4%. बघा आपण डायरेक्ट पद्धतीने सोडूया. 100ला किती होती 4. 100ला किती होती 4 होती. 825 ला x 100ला 4 825 ला x पुन्हा तिरकस गुणाकार करा. काय करायचं बघा 825 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 100. छेदामध्ये किती 100. एक तर 25 न अर्ध्या किंवा 4 न भाग द्या. बघा 25 चोक 100 25 चोक 100 25 त्रिक किती 75. पुन्हा बघा उरले किती 7. पुन्हा 25 त्रिक 75. 4 कटले 4 कटले बरोबर किती आले x बरोबर आले 33. x बरोबर किती आले 33 आले. किंवा बघा डायरेक्ट आपण मांडूया 825 चे म्हणजे काय चिन्ह गुणाकारात चिन्ह. किती टक्के आहेत 4%. मग छेदामध्ये 100. ह्याच्या छेदात काहीच नाही म्हणजे किती असतो 1 असतो. अंश अंशा गुणाकार अंशस्थानी छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी. ज्या संख्या काढतात त्या संख्या काय करायच्या सुरुवातीला काटायच्या. हा अपूर्णांकाचा नियम आहे. आता बघा काय करायचं 4 1 4 4 2 8 उरले 2 4 पंचे 20. 825 गुणाकारामध्ये 1 छेदामध्ये 25. पुन्हा त्याला भाग देऊ आपण काय करू भाग देऊ 25 1 25 25 त्रिक 75. 82 मधून 75 गेले पुन्हा उरता किती 7. पुन्हा 25 त्रिक 75 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 33. उत्तर किती आलं 33. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 33 उत्तर आहे. खूप सोपं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने सोडवा उत्तर किती निघणार आहे 33 निघणार आहे. पुढचा प्रश्न अतिशय सोपा. 18% बरोबर किती 18% बरोबर किती. हा प्रश्न ह्या वर्षी SRPF गट क्रमांक 8 बघा SRPF गट क्रमांक 8 या ठिकाणी आला होता. त्याचबरोबर मुंबईला कुठे आला होता मुंबईला चालक या पदासाठी 2025 किंवा 2024-25 या वर्षी आला होता. 2024-25 ला 2 ठिकाणी प्रश्न आलेला आहे. 18% बरोबर किती. आता अतिशय सोपा प्रश्न आहे बघा 18% किती. प्रश्न कसे येतात प्रश्नाचं स्वरूप काय हे ज्याला कळतं ना पोरांनो त्याला 100% पेपर सोडवायला सोपं जातं किंवा त्याचा अभ्यास खूप चांगला होतो. अभ्यास खूप चांगला झाला पेपर अतिशय सोपा जातो. पेपर अतिशय सोपा गेला की तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र ज्या जिल्ह्यात फॉर्म भराल त्या जिल्ह्यामध्ये तुमचं 100% सिलेक्शन आहे. आता मला काय करावं लागेल 18 चे म्हणजे पुन्हा गुणाकाराचं चिन्ह किती टक्के आहे 18%. टक्के म्हणजे छेदामध्ये किती 100. आता ह्या छेदात काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. आता भाग द्यायचा बघा दशांश मध्ये पर्याय आहेत
म्हणजे आपल्याला ह्याचा भाग द्यायची गरज नाही, डायरेक्ट भाग देऊया आपण. भाग द्यायची गरज नाही म्हणजे कसं, ह्याला कुठल्या तरी पाड्यात बसवायची गरज नाही. 18चा वर्ग किती पोरांनो, तुम्हाला 1 ते कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाहिजेत. वर्ग पाठ झाले तर उत्तम, नाही झाले तर अतिउत्तम. पुन्हा आहेतच तुम्ही लटकेश, आहेतच लटकेश. त्याच्यामुळे बघा 18चा वर्ग आहे 324, छेदामध्ये किती आहेत 100. आता आपल्याला छेदामध्ये 1 वर 2 शून्य आहेत, आपल्याला हे 2 शून्य कट करायचे आहेत किंवा कमी करायचे आहेत. जर छेदामधले 2 शून्य कमी केले, अंशामध्ये 2 अंकानंतर आपल्याला काय करायचं आहे, दशांश स्थळ द्यायचं आहे. 1 आणि 2 अंक, त्याच्यानंतर दशांश स्थळ. आपलं उत्तर किती आलं पोरांनो, 3.24. हे आपलं उत्तर असणार आहे. 18चे 18% म्हणजे 3.24. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग, पर्याय क्रमांक 2, 3.24. हा प्रश्न SRPF गट क्रमांक 8 ला आलेला आहे, मुंबईला चालक आलेला आहे 2024-25च्या भरतीमध्ये. त्याच्यामुळं अशा प्रश्नावर थोडं लक्ष केंद्रित करत जा. जे प्रश्न सोपे वाटतात ते 100% परीक्षामध्ये चुकण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं सोप्या प्रश्नावर थोडं लक्ष द्या. पुढचा प्रश्न 1520 चे 12.1/2% बरोबर किती. आता बघा पोरांनो, 12.1/2%, 12.1/2 ह्याचा अर्थ काय होतो माहिती का, 12.5 म्हणजे 12.5. म्हणजेच काय, ह्याला असं लिहिलं तरी चालतं, ह्याला असं लिहिलं तरी चालतं. दोघांची किंमत कशी आहे, सारखी आहे, फक्त रूप बदललेलं आहे. दोघांची किंमत कशी आहे, सारखी आहे, फक्त रूप बदललेलं आहे. आपल्याला सोप्या सोपं कसं करता येईल आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. आता बघा काय करायचं, 1520 चे म्हणजे चिन्ह काय याचं, गुणाकाराचं. 12.1/2% ह्याचा अर्थ काय होईल पोरांनो, 12.5% म्हणजे छेदामध्ये 100%, म्हणजे छेदामध्ये 100. आता ह्याच्या छेदात काहीच नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. इथं 1 अंकानंतर दशांश स्थळ आहे, अंशामधला 1 अंकानंतर दशांश स्थळ जर कमी केला, छेदामध्ये आपला 1 शून्य घ्यावा लागेल. बघा आपण काय करतो, छेदामधले जर शून्य उडवले, अंशामध्ये दशांश घेतो. मग अंशामधला जर दशांश उडवला, छेदामध्ये काय घ्यावं लागेल, शून्य घ्यावं लागेल. जशी अवस्था तशी व्यवस्था, जशी अवस्था तशी व्यवस्था. ठीक आहे. आता काय होईल बघा, हा 1 शून्य काटला, हा 1 शून्य काटला. 25×5 = 125, 125 100. आता पुन्हा काय होईल बघा, 4×1 4, 4×3 12, उरले किती 3, 4×8 32, म्हणजे शिल्लक उरले 38. गुणाकारामध्ये 5, ह्या दोघांचा गुणाकार करा. 8×5 40, हातच्या आले 4, 5×3 15, 15 आणि 4 किती होतील 19, म्हणजे हातचा विसरायचा नाही, नाही तर झाला आपला बाट्याघोळ. ठीक आहे. उत्तर किती आलं 190. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. नाहीतर आपण काय करतो, एखादा हातचा विसरतो, उत्तर गोल करतो, पुन्हा म्हणतो सिली मिस्टेक झाली. काय झाली, हा नवीन फॅड आला तर सिली मिस्टेक झाली. सिली काय झाली नाही, चुकला चुकला. इथं काय असं नाही की प्रश्न चुकला अर्धा मार्क, एक स्टेप केली अर्धा मार्क, असं काय नाही बाबा. जो जितेगा वही सिकंदर. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, खूप सोपा प्रश्न आहे. 960 चे 37.1/2% बरोबर किती. तुम्हाला सांगितलं मी 37.6 किंवा 37.1/2 ह्याचा अर्थ काय होईल, 37.5. 37.5 1/2 ह्याचा अर्थ अर्धा असतो, म्हणजे 0.5 असतो. म्हणून आपण काय घेतला 37.5 घेतला. भाग द्यायला सोपं जाऊन जाईल आपल्याला. ठीक आहे. तर मांडणी करा बघा, 960 चे 6 चे म्हणजे चिन्ह काय याचं, गुणाकाराचं. 37.1/2 ह्याचा अर्थ काय, 37.5. आपण काय बदललंय, फक्त रूप बदललंय. किंमत बदलली का, नाही बदलली. किंमत बदलायची नाही, जशी अवस्था तशी व्यवस्था. ठीक आहे. 37.5% ह्याचा अर्थ छेदामध्ये 100. ह्याचा अर्थ काय, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 असतो. 1 अंकानंतर दशांश स्थळ आहे, हा दशांश उडवा. काय करा, दशांश उडवा आणि छेदामध्ये 1 शून्य घ्या.
छेदामध्ये अंशामधला दशांश एक अंकानंतर उडवला, छेदामध्ये 1 शून्य घेतला, किंवा जर असं असेल 0.05 छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती असतो 1 असतो. 1, 2 आणि 3 अंकानंतर दशांश तळ आहे, म्हणजे जर दशांश उडवला छेदामध्ये किती शून्य घ्यावे लागतील 3 घ्यावे लागतील. इथे 1 अंकानंतर आहे, छेदामध्ये 1 शून्य घेतला, काय होईल मग आता हा 1 शून्य काढला 1 शून्य काढला, भाग द्या ह्याला. 25 एक 25 उरले किती 12, 25 पाचा 125, 25 चौक 100, 4 एक 4, 4 दुनी 8, 1 उरला, 4 चौक 16 म्हणजे काय येतील 24 गुणाकारामध्ये 15. ह्या दोघांचा काय करा गुणाकार करा. आपला 24चा पाडा येत नाही, संकटकालीन मार्ग 15चा पाडा म्हणा. 15 चौक 60, हातचे आले 6, 15 दोन्ही 30, 30 आणि 6 36, एकूण उत्तर किती आलं आपलं 360. या प्रश्नाचं उत्तर काय असेल बरोनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 360. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षेला हमखास येतो. तो प्रश्न कसा आहे बघा, 115 चे 115 पैकी 46 बरोबर किती टक्के. आता आपण परीक्षेमध्ये मार्क लिहितो किंवा परीक्षेमध्ये गुरुजी मार्क लिहितात 100 पैकी 25 मार्क पडले असं लिहिता, 100 पैकी 25 मार्क असे लिहिता. पण काही काही नमुने कसे लिहिता माहिती का, वर 100 लिहिता खाली 25 लिहिता, जणू काय स्वामी विवेकानंदाचे आजोबा आहेत हे. म्हणजे 25 मार्कापैकी 100 मार्क पडले. कसं आहे हे, रॉंग आहे, रॉंग मांडणी, चुकीची मांडणी. 100 पैकी किती पडले 25 पडले. तसं इथं काय झालंय पोरांनो माहिती का, कसे मांडायचे 115 पैकी पडले 46 टक्के काढायचे म्हणजे गुणाकारामध्ये किती करायचे 100 करायचे. 5 न भाग देऊ, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. 5 दुनी 10 उरला 1, 5 त्रिक 15, 5 न 46 ला भाग जात नाही मग 100 ला भाग द्या. 5 दुनी 10, 5 शून्य 0, 23 एक 23, 23 दोन्ही 46 आणि 20 दोन्ही 40%. किती मार्क्स होतील 115 पैकी 46 म्हणजेच किती टक्के 40%. तर याचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. आता डायरेक्ट पद्धत सांगतोय तुम्हाला. कसली पद्धत आहे डायरेक्ट पद्धत. आपल्याला डायरेक्ट पद्धत पण शिकायची. नक्कल करण्यासाठी काय पाहिजे अक्कल पाहिजे. नक्कल करण्यासाठी काय पाहिजे अक्कल पाहिजे. जर तुम्ही डायरेक्ट पद्धतीने उत्तर काढला वेळ कमी लागेल, वेळ वाचला, प्रश्न म्हणजे सोपे चुकणार नाहीत. नसता बऱ्याच वेळेस काय होतात 4-5 प्रश्न शिल्लक राहून जातात, 8-10 प्रश्न शिल्लक राहतात, अंदाजे गोल करतात किंवा तुम्ही कोरेच सोडून देतात. म्हणजे तिथंच तुम्ही 5-10 मार्काला लॉस मध्ये होतात. त्याच्यामुळे आपल्याला 100 ला 100 प्रश्न सोडवता आले पाहिजेत. बघा काय करायचं ते. एकशे 15 पैकी 46 म्हणजे 115 ला जर 46 मार्क पडत असतील तुम्हाला तर 100 ला किती 100 ला किती. आता 100 लाच काय करायचे कारण टक्के दिलेत. किती टक्के 1% तिरकस गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 46 छेदामध्ये 115, छेदामध्ये किती आले 115, भाग द्या ह्याला. ठीक आहे 5 दुनी 10 उरला 1, 5 त्रिक 15, पुन्हा 5 दोन्ही 10, 5 शून्य 0, 23 एक 23, 23 दोन्ही 46 आणि 20 दोन्ही 40%. म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 असेल. उत्तर असं काढा, उत्तर तसं काढा, उत्तर किती आलं पाहिजे 40%. किंवा शेजारचं पहा, इकडचं पहा, अंदाजे पहा म्हणजे देवाचं पहा, उत्तर किती आलं पाहिजे 40%. नाही तर भाऊ आहे लटकेश. ठीक आहे सोपा प्रश्न आहे पुढचा. 550 पैकी 44 बरोबर किती टक्के. 550 पैकी 44 बरोबर किती टक्के. मागास सांगितलं तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये काय करायचं पोरांनो. 550 छेदामध्ये लिहायचे, अंशामध्ये किती लिहायचे 44, गुणाकारामध्ये किती मांडायचे 100 कारण टक्के काढायचे. छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. 550 मार्क पडले किती 44 पडले. मग काय करावं लागतील हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 न भाग द्या. 5 दुने 10, 5 एक 5, 5 एक 5, शिल्लक काय उरले पोरांनो आता 44 गुणाकारामध्ये 2,
छेदामध्ये 11, 11 एक 11, 11 चौक 44, 4 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच काय आलं उत्तर आपलं 8%. किती आलं उत्तर आपलं 8%. या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 8%. पर्याय क्रमांक 1 8%. डायरेक्ट पद्धत काय करायचं माहिती का 550 ला 44, 550 ला 44 तर 100ला x, 100ला किती x तिरकस गुणाकार करा 100 गुणाकारामध्ये 44 छेदामध्ये 550, छेदामध्ये 550 एक शून्य काटला 1 शून्य काटला 5 दुनी 10 5 एक 5 5 एक 5. आता शिल्लक काय उरले 11 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 44 छेदामध्ये 11, 11 एक 11, 11 चौक 44 पुन्हा 4 दोन्ही किती होतील 8%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेला येण्यासारखा आहे. 750 पैकी 187.5 बरोबर किती टक्के. पुन्हा तीच पद्धत 750 पैकी किती पडतील 187.5 गुणाकारामध्ये किती होती 100 छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. मग काय करावं लागेल आता इथला दशांश सोडू छेदामध्ये 1 शून्य घेऊ 2 शून्य कटले 2 शून्य कटले डायरेक्ट बघा भाग जावा लागेल आपल्याला द्यावा लागेल 25 किंवा 3 भाग देऊ आपण सुरुवातीला किंवा 25 न पण भाग देता दिला तर चालेल. शक्यतो मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग द्या उत्तर लवकर निघेल. 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, 25 सत्त 175 उरले 12 25 पाचा 125 म्हणजे शिल्लक काय उरलं 75 छेदामध्ये 3 3 एक 3 3 दुने 6 उरला 1 3 पाची 15. उत्तर किती आलं आपलं 25%. उत्तर काय आहे 25%. याचं उत्तर कुठे पर्याय क्रमांक 4. उत्तर किती आलं 25%. एकदम सोपा प्रश्न बघा यम चे 18% बरोबर किती आहे 450. यम चे 18% काय मांडावं लागलं पण आपल्याला यम चाचीचे म्हणजे गुणाकार चिन्ह 18% मग छेदामध्ये 100 बरोबर किती आहे 450. बरोबर किती आहे 450. हे छेदामधलेत ना त्याला कशामध्ये न्या अंशामध्ये न्या मध्ये बरोबर चिन्ह आहे. छेदाचा काय होत असतो अंश होत असतो कारण आपल्याला किंमत कायची काढायची यम ची काढायची. किंमत कायची काढायची आपल्याला यम ची काढायची. मग काय होईल यम जशाच तसा ठेवा म्हणजे यम बरोबर 450 गुणाकारामध्ये 100 म्हणजे खालची संख्या वर गेली आणि वरचे ते कशामध्ये येतील छेदामध्ये किंवा खाली येतील. किती येतील खाली 18 येतील. 9 दोने 18 9 पाची 45 9 शून्य 0 पुन्हा काय होईल बे एक बे पंच 10 बे 0 0 म्हणजे यम बरोबर काय होतील बरोबर 50 गुणाकारामध्ये 50 फक्त 5 चा गुणाकार करा 5 5 25 ह्याच्यावरचा 1 शून्य हितला 1 शून्य असे 2 शून्य देऊन टाका म्हणजे एम बरोबर किती आले 2500. डायरेक्ट पद्धत सांगतो बघा काय करायची ती 100ला 18 100ला किती 18 100ला 18 100ला किती पोरांनो 18. जर इकडे 450 असतील तर इकडे एकूण किती असतील x असतील. कळलं का. टक्के म्हणजे किती 18 हे टक्के ह्याचा अर्थ काय 100ला 18 आहे. यम चे 18% यम चे एखाद्या संख्येचे किती टक्के आहेत 18% पण 100चे 18 450 येतील तर इथे 450 येतील. एकूण किती x तिरकस गुणाकार करा 100 गुणाकारामध्ये 450 छेदामध्ये किती येतील 18 छेदामध्ये किती येतील 18 भाग द्या 9 दोन्ही 18 9 पाची 45 9 पाची
45 9 0 0 बे 1 बे बे 5 10 बे 0 0 50 गुणाकारामध्ये 50 म्हणजे 5 5 25 त्याच्यावर 2 शून्य तर एम बरोबर काय आलं मग 2500 एम बरोबर काय आलं 2500 या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 एम बरोबर किती आले 2500 म्हणजे मेथड 1 मेथड 1 मेथड 2 कोणत्याही पद्धतीने उत्तर काढा उत्तर किती येणार आहे 2500 तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने काय करायचं उत्तर काढायचं अंकगणितामध्ये ह्या पद्धतीने उत्तर काढा किंवा ह्या पद्धतीने उत्तर काढा असं काही नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने उत्तर काढा आपण दोन दोन पद्धती तुम्हाला ठेवून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं पुन्हा जशी अवस्था तशी व्यवस्था होऊन जाणार आहे आपली बघा n चे 12.1/2% बरोबर 185 तर n बरोबर किती तर n बरोबर किती मग काय करावं लागेल बघा n ला n चे म्हणजे गुणाकार चिन्ह 12.1/2% ह्याचा अर्थ काय होईल 12.5 होईल काय होईल मग आपण काय मांडू 12.5 छेदामध्ये किती होतील 100 टक्के ह्याचा अर्थ काय छेदामध्ये 100 हा दशांश सोडू छेदामध्ये 1 शून्य घेऊ बरोबर किती येतील 185 आता किंमत आपल्याला कायची काढायची n ची काढायची बरोबर किंमत कायची काढायची आपल्याला n ची काढायची बरोबर 185 हे जे 1000 आहेत ना पारणो छेदामध्ये बरोबर चिन्हाच्या जर उजवीकडे घेऊन गेलो तर ते कशामध्ये जातील अंशामध्ये इथे 185 येतील किती येतील 185 छेदामध्ये किती येतील 125 छेदामध्ये किती येतील 125 भाग द्यायला काय होईल 25 पाचा 125 25 पाचा 125 25 चौक 100 25 शून्य 0 पुन्हा बघा 5 1 5 5 3 15 उरले किती 3 5 7 35 म्हणजेच n बरोबर किती येतील आता 7 चौक 28 ला 8 हातचे आले 2 4 3 12 12 2 14 शून्याला 0 1480 n बरोबर किती आले 1480 तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक किती असेल 4 असेल ही झाली एक पद्धत किंवा मेथड फर्स्ट मेथड पहिली आता बघा सेकंड मेथड काढूया एकदम डायरेक्ट पद्धत कसं मांडणी करावी लागेल 100ला 12.5% म्हणजे 12.5% तर 185 ला किती होतील माहिती का 185 ला इकडं x होतील किंवा इथे x म्हणजे n आहे x म्हणजे काय आहे n आहे तिरकस गुणाकार करा 100 गुणाकारामध्ये 185 छेदामध्ये किती येतील 12.5 छेदामध्ये किती येतील 12.5 आता आपल्याला काय करायचं इथं एक दशांश कमी करायचा आहे अंशामध्ये 1 शून्य घ्यायचा आहे दशांश कमी केला अंशामध्ये 1 शून्य केला घेतला बघा इथं एक अंकानंतर दशांश तळ आहे एक अंकानंतर दशांश तळ आहे दशांश सोडवला अंशामध्ये 1 शून्य घेतला आता काय करावं लागेल 25 पाचा 125 25 पाचा 125 25 चौक 100 25 शून्य 040 आले पुन्हा 5 1 5 5 3 15 उरले 3 झाले 35 5 7 35 मग 40 आणि 37 चा जर गुणाकार केला तर काय येईल n बरोबर 1480 या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र